राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने वाढ केली आहे। याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे। यामागे काही राजकीय हिशोब आहेत का याची चर्चा आता सुरू झाली आहे। मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह गणेश नाईक, जयंत पाटील, सुनील तटकरे, नसीम खान, रामदास आठवले आदी आजी माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे। राजकीय नेत्यांचं पद आणि त्यांच्या जीवितास असलेला धोका गृहीत धरून गृह खात्यामार्फत Z+, Z, Y आणि X दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येते। एकीकडे आघाडीच्याच नेत्यांची सुरक्षा कमी केली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे। राज ठाकरेंना Y ऐवजी आता Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। हे काय गौडबंगाल आहे असं कोडं सर्वांनाच पडलंय। कारण यापूर्वी जेव्हा राज ठाकरेंची सुरक्षा कमी केली होती तेव्हा त्यांनी सुरक्षाच नाकारली होती। जवळपास 7-8 महिने खासगी बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते। मात्र त्यांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन गेल्या 3 वर्षांपासून राज ठाकरेंना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती। सुमारे महिनाभरापूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आता राज ठाकरेंची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय आणि मुख्यमंत्री भेट याचा राजकीय संबंध आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचं राजकीय महत्त्व वाढल्याचं हे लक्षण मानलं जात आहे। या उलट रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंची राजकीय पद कमी झाल्यानं त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। त्यामुळे आठवले आणि RPI कार्यकर्ते नाराज झाले। या राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध महायुतीच्या बाजूचं वातावरण मी तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि दररोज माझे दौरे फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे कदाचित पॉलिटिकल राजकीय सूडबुद्धीनं माझी सिक्युरिटी काढलेली असावी। आघाडीशी काडीमोड घेऊन सुखी संसाराची स्वप्न रंगवत आठवले शिवसेना भाजप महायुतीत सामील झाले। महायुतीच्या दोघांच्या संसारातच खटके उडत असताना त्यात आठवलेंची भर पडली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत आठवलेंना शिवसेना भाजपच्या व्यासपीठावर मानाचं स्थान दिलं जात होतं, परंतु आता त्यांना कुणीही कार्यक्रमांना बोलवत नाही। आठवलेंमुळे युतीला फारसा फायदा झालेला नाही। उलट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत। शिवाय राज्यसभेचं तुणतुणं त्यांनी लावून धरलं आहेच। एकेकाळी जोरदार गर्जना करणाऱ्या पॅन्थरच्या या चित्त्याला राज्यसभेसाठी सेना भाजप नेत्यांचे जोडे झिजवावे लागतायत। एकेकाळच्या या झुंजार दलित नेत्यावर कोण होतास तू, काय झालास तू अशी अवकळ आली। आठवलेंची सुरक्षा कमी करून आघाडी सरकारनेही त्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय। अशा अवघड स्थितीत आता हा निळा पॅन्थर काय करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।